वैकुंठवासी हनुमंतराव घनश्याम जाधव यांचे 6 नोव्हेंबर रोजी वयाच्या 68व्या वर्षी अल्पशा आजारानं दुःखद निधन झाले. सहवास जरी सुटला तरी स्मृती सुगंध देत राहील. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील. जाधव परिवाराचा पुन्हा एक तारा निखळलाय. माजी बँक मॅनेजर हनुमंतराव घनश्याम जाधव यांची देवाज्ञा झाली. अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटलाय. जाधव परिवारावर मोठा आघात झाल्याने दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्यांच्या जाण्याने जाधव परिवार सुन्न झाला असून मोठी पोकळी निर्माण झाली. ती कधीही भरून न निघणारी होय. 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता माजलगाव येथील मंजरत रोडवर असलेल्या बँक कॉलनीतील घनश्याम निवास येथून अंत्ययात्रा निघाली होती. मंगलनाथ स्मशानभूमीत अंत्यविधी पार पडला. मोठा मुलगा पंकज जाधव यांनी जड अंतकरणाने मुखाग्नी दिली. अंत्यविधीत परिवार, नातेवाईक, मित्रकंपनी, चाहत्यांनी अलोट गर्दी केली. आई जगदंबा, तुळजाभवानी माता जाधव परिवाराला दुःख पेलण्याची शक्ती देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, असं साकडं अनेकांनी देवाकडे घातले. 19 नोव्हेंबर रोजी वैकुंठवासी हनुमंतराव जाधव यांच्या गंगापूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी माजलगाव येथे रामानंद मठ संस्थानचे राज्यात प्रसिद्ध असलेले कीर्तनकार श्री हबप ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचे 11 ते 1 या वेळेत अमृततुल्य वाणीतून कीर्तन संपन्न झाले. कीर्तन ऐकण्यासाठी भाविक भक्तांनी अलोट गर्दी केली.
रंगे रंगे रे श्रीरंगे काय भुलनासी पतंगे प्रारंभ करण्यापूर्वी
या ठिकाणी ही कीर्तन सेवा होत आहे. किम निमित्त होत आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी होऊन गेलेले कैलासवासी हनुमंत घनश्याम जाधव साहेब यांना देवाज्ञा झालेली. त्यांच्या उदक शांतीचा कार्यक्रम शुद्ध भाषा उदक शांती, नंबर 2 भाषा गंगा पूजनाचा कार्यक्रम, नंबर 3 गोड जेवणाचा कार्यक्रम. विठाला विठाला त्या निमित्ताने ही कीर्तन सेवा त्यांच्या परिवाराने आयोजित केलेली आहे. त्यांचे आप्तेष्ट मंडळ, स्नेही मंडळ, पाहुणे मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. माजलगावातील संगीत विशारद महाराज मंडळी, गुणवान गायनाचार्य, वादनाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व स्तरातील प्रतिष्ठित सुशिक्षित अशी मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. जन्माला आलेला प्रत्येक जीव हा जाण्याकरता जन्माला आलेला आहे, राहण्याकरता कुणीच आलेला नाही. विठ्ठल विठ्ठल येथे नाही आले अवतार, येथे नाही आले अवतार, तेरते पावरची वाटी, तेरते पावरची वाटी, येथे नाही आले अवतार, येथे नाही आले अवतार, तेरते पावरची येथे नाही उरो आले अवतार. मोठमोठ्या साधू संतांचे अवतार संपले, त्यांना सुद्धा हा शरीर देह सोडावा लागला. ऋषी गेले, मुनी गेले, कर्मठ गेले, उपासक गेले, ज्ञानी दिले, वैरागी दिले, राजा गेले, प्रजा गेली, प्रधान गेले, मुख्यमंत्री गेले, उपमुख्यमंत्री गेले, पंतप्रधान, राष्ट्रपती, कुणालाच ती गोष्ट चुकलेली नाही. विठाला ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू हा अटळ आहे. अवतारिक गेले आले आभार, अवतारिक गेले आले आभार, अवतारिक गेले आले आभार, अवतारिक गेले आले आभार. त्याचा का विचार मृग जनाचा, मृग जनाचा, त्याचा का विचार मृग जनाचा, मृग अवतारिक गेले आले अपार, त्याचा का विचार मृग जळाचा. विठ्ठल विठ्ठल याला गीतेतला पुरावा जर पाहिजे असेल, भगवान अर्जुनाला सांगतात, जातस्य हि ध्रुवो मृत्यू
आणि ध्रुवम जन्म मृतस्य च. अर्जुना तू जन्माला आला तो जाण्याकरताच विठ्ठल प्रत्येकाचं आयुष्य आणि भविष्य ठरलेले महाराज. जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत राहता येतं. आयुष्य संपल्यानंतर ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, त्या ब्रह्मदेवाचंही काही चालत नाही. विठ्ठल जन्म आणि मृत्यू याच्या मधला जो कालावधी आहे, किती वर्ष माणूस जगला याला महत्व नाही, पण कशा पद्धतीने तो जीवन जगला याला फार मोठं महत्व आहे. जीवन हे सगळे जगाले नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाषा जने अंतकाळीचा सुयरा तुका म्हणे विठुधरा शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाषा धने विठ्ठल विठ्ठल. तुका म्हणे एका मरणाची सरे. जन्म आणि मृत्यू साधू संतांना सुद्धा टाळता आलेला नाही. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू हा अटळ आहे. कोणी कसं असेल केवढं असेल, मी बघाशीच बोलून गेलो. विठ्ठल उपजल्या पिंडा मरण सांगाते. एक गोष्ट जीवनामध्ये चुकवताच येत नाही. कितीही त्याच्याकरता आपण प्रयत्नशील राहा, किती वशिलेबाजी लावा, पण ती गोष्ट जीवनामध्ये चुकतच नाही, ते म्हणजे मरण. विठ्ठल विठ्ठल. एक गोष्ट जीवनामध्ये पाहिजे पण मिळत नाही, ते म्हणजे सुख. सुख सर्वांच्या जीवनामध्ये पाहिजे. सुखाच्या अपेक्षेवर माणसं जीवन जगतात. पण गंमत अशी की सुखाचा आपला लांबून सुद्धा कधी रामराम म्हणजे हरी होत नाही. विठ्ठल कबीरदास म्हणतात, जो देखे सो दुखिया बाबा और सुखिया कोई नहीं, जो पाहावा तो दुःखी आहे. सुखी कोणीच नाही जगामध्ये.
सर्व सुखाची आशा जन्म केला त्याने मुक्ती असे नाही केला विठ्ठलदारीच्या दिल पावाला मायाने तिला जीव सुख सुख म्हणता म्हणता जन्म की जन्म चालले पण सुखाचा आपला लांबून सुद्धा कधी राम राम जय हरी होत नाही. जगात सुखी कोणीच नाही महाराज. एखाद्या श्रीमंत माणसाकडे पाहिल्यानंतर माणसं म्हणतात काय सुखी आहे. त्याच्या जरा जवळ जाऊन विचारा त्याला काय कशी परिस्थिती तुझी. सगळ्या गोष्टी अनुकूल आहेत. सुंदर अशा प्रकारचा बंगला बांधलेला आहे, बसायला फोर व्हीलर मस्तपैकी गाडी आरामशीर, खायला चांगले, लिहायला चांगले, राहायला चांगले, सत्ता हातात आहे. पण सुख नावाची गोष्ट, समाधान नाही. होत से फजिती लहान थोरा लहान थोरा होत से फजिती लहान थोरा लहान थोरा होत से फजिती लहान संसाराचे सुख कोण पैसा संसाराचे सुख कोण पैसा सुख कोण पैसा संसाराचे सुख कोण पैसा जगात जर समाज सुखी झाला असता संत रामदास स्वामी होऊन गेले जाम समर्थ. त्याने एक श्लोक लिहून ठेवला, जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुझी शोधून पाहे. जगात सुखी कोणीच नाही. विठ्ठल सुख पाहिजे पण मिळत नाही. एक गोष्ट नको वाटते ते म्हणजे मरण. कधी जीवन आहे असं वाटतं. किती वर्ष झालं म्हणजे माणसाला मरा वाटतं. इच्छा होती मरणाची नाही. पण एक दिवस जन्माचा आहे तसा एक दिवस मृत्यूचा प्रत्येकाचा. इथं बसलेल्या उभे टाकणारे आणि माझ्या सगळं एक दिवस आपला मृत्यूचा ठरलेला आहे याची आठवण प्रत्येकाने रोजच्या दिवसाला काढायची. मरणाची कारण नाही आठवण. जीवनामध्ये 3 गोष्टी विसरायच्या नसतात. ज्या भगवंताने उत्तम अशा प्रकारचा नरजन्म घातलाय त्या भगवंताच्या नामस्मरणाला विसरायचं नाही. देव दिला देह भजना गोमाता देव दिला देह भजना गोमाता दोया दादा पाता वाजी दोया दादा पाता वाजी देह भजना गोमाता देव देह भजना गोमाता दोया दादा पाता वाजी ज्या भगवंताने नरजन्म मिळत दिलेला आहे त्या भगवंताच्या नामचिंतनाला विसरायचं नाही. ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्माला घातलंय त्या आई वडिलांना आयुष्यात कधी विसरायचं नाही. आणि तिसरी गोष्ट न विसरण्यासारखी गोष्ट आहे की आपल्याला एके दिवशी जायचंय. देह जाणार जाणार यासी काळोबा खाणार. कारण की आपलं नाही, हे उसनं आपल्याकडे आलेलं. जसं व्यवहारामध्ये उसनवारी करतात
एखाद्याचे जर उसने पैसे घेतले त्याला त्याच्या टक्केवारी सगळं पैसे वापस द्यावे लागतात. नाही जर दिले तर ते हाणून मारून आणखीन झोडपून त्याचे पैसे वसूल केले राहतो. आता निर्लज्ज माणसाचं काय, ती कसं दिले काय नाही दिले काय, त्याला झोड पिल्लं काय बदललं काय. लक्षात ठेवा, कार्यक्रम दुःखद आहे. आपण पत्रिका पाहिली की पत्रिकेवर पहिलं नाव असतं कळविण्यात अत्यंत दुःख होते की. दुःखाचा कार्यक्रम आहे, पण दुःख बाजूला सरायचंय महाराज. आणि दुःख बाजूला सारून सुखाची वाटचाल आपण चालत राहायची. पुढे जे मागं राहिलेले अपत्य आहात त्यांच्याकडे पाहून, त्यांच्या नातवाकडे पाहून आपण दुःख मनातल्या मनात ठेवायचं आणि सुख मानून जीवन जगायचं. विठ्ठल जगामध्ये